आपल्यासोबत आहेत शिवशाहू विकास आघाडीच्या हिमानी सागर चाळके यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता नुकताच तुम्ही अर्ज दाखल केला आहे. प्रथम प्रथम तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता, काय सांगा? निवडणुकीला सामोरं जाते, ग्राउंड लेवलला काम पण करते बरेच महिने झाले. ग्राउंड लेवलचे तक्रारी किंवा लोकांचे प्रॉब्लेम्स, आमची सगळी वाढीव वस्ती आहे माझ्या प्रभागामध्ये जी आले पूरग्रस्त आणि वाढीव वस्ती. मला लोकांची चिंता आणि लोकांचे प्रॉब्लेम्स अगदी ग्राउंड लेवलला जाऊन म्हणजे मला स्वतःला ह्या वातावरणात सुद्धा वाटत होतं की हे कसं करत असतील पावसात. तर आपल्या इचलकरंजीमध्ये आपल्या रस्त्यांचे, आपल्या पाण्याचे प्रश्न खूप मोठे आहेत. लोक खूप त्रास घेत आहेत रोजच्या त्यांच्या जीवनशैलीत. त्यांना साधं म्हणजे पाण्यासाठी खूपच भटकावं लागत आहे. ही आपली एक गंभीर परिस्थिती आहे आपल्या इचलकरंजीमध्ये. आपण प्रभाग फिरला असाल की आपले वडील सागर चाळके यांचा जो आपला राजकीय वारसा आहे, कसं पद्धतीने पाहता तुम्ही? म्हणजे माझ्या वडिलांचा राजकीय वारसा तर आहेच, पण याचा मला खूपच म्हणजे मी म्हणते की मोठा एक सपोर्ट सिस्टम आहे माझ्या मागे. कारण माझ्या वडिलांनी इतकं काम केलेलं आहे भागामध्ये, सगळ्या लोकांचा आशीर्वाद मला मिळत आहे. आणि मला आता इलेक्शनचा रिझल्ट पण आत्ताच मला वाटतं की माझा निकाल लागलाय, कारण माझ्या वडिलांनी त्यांची लिगसी मला दिलेली आहे. इतकं लोकांचं गोरगरीब जनतेचं काम करून सगळ्या पद्धतीनं, सगळ्या प्रकारचं पूर आला तरी आम्ही लोकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था केलेली. त्या स्वतः म्हणजे मी सुद्धा त्यामध्ये त्या कामात होते. लोकांना जेवण म्हणजे रोजचं जुळणी लावणे वगैरे. त्यामुळे मला माहिती आहे की आपण कसे हँडल केलेली आहेत अशा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स. सागर चाळके हे इचलकरंजीतील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्ष म्हणून 2.5 वर्ष कालावधी देखील पार पाडला होता. इचलकरंजी शहरामध्ये सागर चाळके हे एक नाव म्हणजे ब्रँड बघितलं जात आहे आणि त्यांच्या नावाचा वलय चांगला आहे. या सर्व पार्श्वभूमीची तुम्हाला काय उपयोग होतोय? याचा तर उपयोग मला होतोयच की चाळके साहेबांची मुलगी म्हणून मी, पण माझ्या वडिलांनी फक्त एक राजकीय वारसा उगीच मला दिलेला नाहीये. मी स्वतः सुद्धा ग्राउंडवर उतरून काम केलेलं आहे गेल्या 4-5 वर्षात. म्हणजे काही पण लोकांचे प्रॉब्लेम्स असतील, भलेही मी पिक्चरमध्ये कधी नव्हते, पण पाठीमागे मी नेहमी त्याचा अभ्यास करत आलेली आहे. आणि ह्याच दृष्टीने बघतेय की बाबा मला पप्पांनी पहिल्यांदा कॅपेबल बनवलं, फक्त उगीच त्यांच्या नावावरती मला उभं नाही केलं. मी माझं स्वतःची एक चांगली शिक्षिका मी बनलेली आहे. मी चांगलं स्कूल चालवते. माझ्या मुलांना चांगले आमच्या स्कूलमध्ये संस्कार घडवले जातात. गावात एक शिक्षण सेवेचं काम आम्ही करतोय. आणि अशा पद्धतीनं मला सुद्धा म्हणजे माझ्याकडे जे नेतृत्व दिले हे माझ्या कॅपॅबिलिटी बघून दिलेलं आहे. तर आपण बघितलं की सागर चाळकेंनी आपला वारसा जरी दिलेला असला तरी या मतदारसंघाला एक सुशिक्षित चेहरा, शिक्षिका असलेला चेहरा दिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये नक्कीच हिमानी सागर चाळके हे समोरच्या उमेदवाराला तगडे आव्हान देतील, एवढं मात्र नक्की. कॅमेरामॅन संदीप सुर्वेसह मी विनायक कलडोने.